इंडिया महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। धुळे लोकसभा मतदारसंघातील इंडिया महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आज मंगळवारी रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यासाठी धुळ्यात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या महारैलीत हजारोंच्या संख्येने काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उबाठा, आम आदमी पार्टी सह मित्र पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थक एकवटल्याचे बघाव्यास मिळाले। शिवाजी महाराज पुतळा आग्रा रोड धुळे येथून शक्ती प्रदर्शनासह महारैलीला सुरुवात झाली होती। तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो, देखो जनता आई है, परिवर्तन की आंधी लाई है अशा प्रकारच्या भावना व्यक्त करीत काँग्रेस समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी या महारैलीत केली। डॉक्टर शोभा बच्छाव यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर आपला निवडणूक अर्ज दाखल केला। रॅलीत काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे, युवराज कर्णकार, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष जितेंद्र मराठे, शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, नाशिक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रणजितराजे भोसले, शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील, माजी आमदार शरद पाटील, महेश मिस्त्री, डॉक्टर सुशील महाजन, हेमंत साळुंखे, हिलाल माळी, कैलास पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष डॉक्टर अनिल भामरे, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र पवार, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष डॉक्टर इद्रिस कुरेशी, रिपाई अध्यक्ष सुरेश बैसाणे यांच्यासह धुळे व नाशिक जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पक्ष यांच्यासह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। त्रस्त झालेला आहे, संतप्त झालेला आहे, त्याला कुठलाही भाव नाही। त्याचप्रमाणे जीएसटीचा दर 18% या शेतीमालावरती, बी बियाणं, धान्य, त्याचप्रमाणे खतं, पेस्टिसाइड्स अवजारांवरती आहे, तो रद्द करण्याची गरज आहे। महिला भगिनी त्रस्त आहेत, त्यांना कुठलीही सुरक्षितता नाही। आपण बघितलं मणिपूरचं उदाहरण। त्याचप्रमाणे बेरोजगारी खूप वाढलेली आहे आणि राहुलजी गांधी यांनी 5 न्याय आणि 25 भरोसे जे दिलेले आहेत ते खऱ्या अर्थाने देशामध्ये महाविकास आघाडीची सत्ता जर आली तर निश्चितपणे त्यांचा हा जो विश्वास आहे हा सार्थ होणार आहे। अनेक केंद्रीय योजना आहेत त्या आपल्याला आणायच्या आहेत। पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्याचप्रमाणे शेतीच्या पाण्याचे प्रश्न सोडवायचे आहेत, औद्योगिक प्रगती या ठिकाणी आणायची आहे। या ठिकाणी मी आपल्याला एकच शब्द देते की आपल्या आशीर्वादाने मी खासदार झाल्यानंतर निश्चितपणे धुळे लोकसभा मतदारसंघाचा प्रामाणिकपणे विकास आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन करेल। मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहात। मी आपल्या प्रति ऋण व्यक्त करते आणि 20 तारखेला महाविकास आघाडीची जे पंजा निशाणी आहे, पंजा निशाणी समोरील बटन दाबून मला आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा ही मी नम्र विनंती करते। दाखल केलेला आहे। येत असताना सुद्धा कार्यकर्त्यांची प्रचंड संख्या होती, हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आलेले होते। अत्यंत उत्साह होता, एक अत्यंत चांगलं असं चैतन्यमय वातावरण आम्हाला या मतदारसंघामध्ये दिसतं आहे। विजय आमचाच होईल। एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सुद्धा 13 जागांची निवडणूक झालेली आहे। पूर्व विदर्भाची झालेली आहे, पश्चिम विदर्भात त्याबरोबर नांदेडची झालेली आहे। एक वातावरण तर महाविकास आघाडीच्या बाजूचंच आम्हाला दिसतं। म्हणजे अत्यंत दुर्दैवी शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि खरं म्हणजे प्रत्येक महाराष्ट्र देशातल्या लोकांना सुद्धा तिचं वाईट वाटेल, राग येईल असं वाक्य त्यांनी शब्द वापरला आहे। शब्द तो अत्यंत चुकीचा तो होता आणि त्याचं उत्तर शेवटी जनता देईलच। आपण कोणत्या शब्दाचा प्रयोग करतो, लोकशाही आहे, आपण काय व्यक्तिगत वैरी नाही आहे, परंतु इतकं एखादं वैर असावं, द्वेषच असावा अशा पद्धतीने त्यांनी शब्दाचा प्रयोग केलेला आहे। हा अत्यंत दुर्दैवी। खरं
माननीय अजितदादा पवार यांनी त्यावेळेसच व्यासपीठावर त्या शब्दाबाबत थोडंसं त्यांना सांगायला पाहिजे का हा शब्द चालणार नाही महाराष्ट्रात. दुर्दैवानं त्यांनी काही बोलले नाही, हे तर खूप वाईट वाटणारी गोष्ट आहे. ठीक आहे, ते नसतील बोलले तरी जनता बोलेल मताच्या रूपानं. मतदानाची टक्केवारी महाराष्ट्रामध्ये घसरते आहे, उन्हाचं कारण सांगता आहे. साहेब, महाविकास आघाडी 2 खासदार बिचारा गिरीश महाजन दुसरे काय बोलणार ते, त्यांना ती सवय आहे 400 पार बोलण्याची, पुन्हा येईल म्हणण्याची. तसं ते बोलले असतील, ते स्वतःचं समाधान कदाचित करून घेत असावं. शेवटी जनता 4 तारखेला जो निर्णय देईल तो पाहिल्यानंतर त्यांच्या बोलण्यातला फोलपणा आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. काल गिरीश पाहिली आपण ती रॅली पाहिल्यावर काय वाटतं, किंवा राहुलजी आले होते त्यावेळेस नंदुरबारची रॅली पाहिली असेल तर त्यावेळेस आपल्याला काय वाटतं. नाशिकला काल राजाभाऊ वाजेंचा आणि दिंडोरीचा एक असे 2 फॉर्म भरले गेले. त्या रॅलीचा जर आपण पाहिल्या, मुद्दाम पहा, युट्यूबला जाऊन पहा, इतक्या उत्साहानं 43 डिग्री टेम्परेचरमध्ये हजारोच्या संख्येनं ज्यावेळेस लोक येत आहेत आणि सहभागी होत आहेत, हे लक्षण आहे पाठिंब्याचं. म्हणजे महाविकास आघाडीला पाठिंबा लोक देत आहेत असं लक्षण स्पष्टपणे दिसतं आहे.